आपण पाहत आहात सत्यदर्शन न्यूज। सरकारच्या 10% मराठा आरक्षणावर न्यायालयाचे आदेश। मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या काही महिन्यापासून आंदोलन केले होते। त्या आंदोलनानंतर राज्य सरकारने मराठा समाज मागास असल्याच्या अहवालानुसार 10% आरक्षण दिले। या 10% आरक्षणाच्या विरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। त्यावर शुक्रवारी सुनावणी झाली। या सुनावणीत कुठलीही भरती ही न्यायालयाच्या आदेशाच्या अधीन राहील असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहे। तसेच या प्रकरणी पुढील सुनावणी येत्या मंगळवारी होणार आहे। राज्य सरकारने विशेष अधिवेशन घेऊन 20 फेब्रुवारी रोजी मराठा समाजास 10% आरक्षण देणारे विधेयक संमत करून घेतले। राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारला। मराठा समाजाला नोकऱ्यांमध्ये 10% आरक्षण आणि शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशांसाठी 10% आरक्षण देण्याचा मसुदा मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला। या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने सुरू केली। त्यानंतर पोलीस भरती, शिक्षक भरती आणि वैद्यकीय प्रवेशाला हे आरक्षण लागू केले। सुनावणी दरम्यान गुणरत्न सदावर्ते यांनी 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडता येणार हा मुद्दा मांडला। राज्य घटनेपेक्षा कोणी श्रेष्ठ नसल्याचे त्यांनी सांगितले। उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर माध्यमांशी बोलताना गुणरत्न सदावर्ते म्हणाले की राज्य सरकारला फक्त तारीख पे तारीख हवी होती। आज भूमिका हीच आहे, या पवित्र शिवरात्रीच्या दिवशी माननीय उच्च न्यायालयाकडे या भारताचं, या महाराष्ट्राचं टॅलेंट जे आहे, जे विरोधक सत्तेतले आणि विरोधक दोघांनी हात मिळवून जे आहे खुल्या वर्गातल्या जनरल कॅटेगरीच्या जागा ज्या आहेत कटोती केल्यात, कापलेल्या आहेत आणि ते पुन्हा मिळाव्यात आणि खुल्या गुणवंतांना पुन्हा मोठा वाव असावा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातला, त्याकरिता आज माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये आज शिवरात्रीच्या दिवशी एक मोठी केस आहे खुल्या वर्गासाठीची आणि खरोखर महादेव आम्हाला